पारनेर परिसरात शेतवस्तीवर चोरी करणाऱ्या 4 सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपींकडून 3,57,500 रुपये किमतीचे 50 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केलेत। मिथुन उमऱ्या काळे, अक्षय उमऱ्या काळे, संजय उर्फ संजय हातन्या भोसले, गंगाधर संदल चव्हाण अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाने, संदीप पवार, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर व अरुण मोरे यांनी केली आहे। पारनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्री घरात घुसून आणि घरात झोपलेल्या फिर्यादी व त्याच्या साक्षीदारांना मारहाण करून त्यांच्याकडनं त्यांच्या गळ्यात असलेलं सोनं घेऊन जाण्याच्या घटना मागील 2-3 महिन्यामध्ये घडलेल्या होत्या। त्याचा अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की सदरचा गुन्हा हा मिथुन उमऱ्या काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने व त्याच्या मदतीने इतर साथीदारांनी केला असावा असा संशय होता। त्याप्रमाणे आज ए.पी.आय. थोरात आणि त्यांच्या पथकाने मिथुन उमऱ्या काळे याच्यासोबत त्याचे 3 जोडीदारांना ताब्यात घेतलेलं होतं। ताब्यात घेतलं त्यांना विचारपूस केली असता त्यांनी 2 गुन्हे जबरी चोरीचे आणि 1 घरफोडीचा गुन्हा केला असल्याची कबुली दिलेली आहे। त्याप्रमाणे त्यांच्याकडून साधारण 5 तोळे सोनं हे रिकव्हर करण्यात आलेलं आहे।